तर आता आम्ही आहोत गणपतीपुळे बीचवर. हे आवाज रेकॉर्ड होईल का? आणि आज आहे आमचा दिवस दुसरा. आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगच झाली आणि आता आम्ही ते बघू सुद्धा बीचवर आहोत गणपतीपुळेच्या. आणि उद्या सकाळी दर्शन घेऊन तारकर्ली बीचवर जाणार आहोत. ही सेल्फी स्टिक घेऊन लय बरा केला कारण की बरा पडतं. आता आमचे सगळे फॅमिलीवाले तिकडे आहेत आणि आम्ही तिघा इथं साईडबॅग बघायला आलेलो, पण त्याने दुकान बंद करून गेला. तो पहिल्या दिवशी काही व्लॉग वगैरे शूट काही नाही केला कारण की आठवणच नव्हती व्लॉग शूट करायची. आता आठवण आले की आपल्याकडे 3-3 आयफोन आहेत, मग त्या तिघांचा फायदा काय? सोशल एन्झायटी. आमचं फॅमिलीवाला सगळं खरेदीमध्ये. आता आम्ही आमचं लॉजवर आलो तर आम्ही रूम बुक केलं आहे आणि काल लकी विकीस आहे खूप असे गेम वगैरे केलं, चॉकलेट वगैरे जिंकलं. हीच नाही हे मागाशी रुसलेली नाश्ता केला हिने. आणि आमची सगळी पुरुष मंडळी ही आमची लॉज. इथे आम्ही बुक केलं आहे सगळं. आणि या व्लॉग मी एकदम एडिट पण नाही करणार, अनफिल्टर्ड राहणार आहे कारण की मीच अनफिल्टर्ड आहे. इफ यू नो. दिस इज डे 3 आणि आम्ही आलो आहोत दर्शनाला. दर्शन वगैरे घेऊन झालं, सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. आता येथून आम्ही जाणार आहोत बीचला. ही आमची किट्टू हाय बोल. आणि माझे पप्पा आणि नानासा. आता आम्ही नेक्स्ट बीचवर जाऊ आणि बीचवरून 2-3 प्लेसेस करायचे जवळपासचे आणि नंतर मालवणला एक वस्ती होईल आणि उद्या रात्रीपर्यंत आम्ही सगळं लोकेशन करून घरी जायला येणार आहोत. स्टे ट्यून गाईज. आणि खूप चांगली सकाळ आहे, सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. मागे बीच आहे, पुढं पप्पाचं मंदिर आहे. धन्यवाद. आम्ही आलो आहोत बीचवर आणि आमचे फॅमिली मेंबर्समध्ये काका आणि आमची सगळी बंधू मंडळी सगळी झाले बोटवर. ड्रॅगन याची बोट आहे, ते बघू शकता. आपण नाही रिस्क घेत भाई, आपल्याला भीती वाटतं पाण्याची. मी नाही गेलो. तिथे बघा सगळे हे बसतात. आता ही बोट थोडं पुढे जाऊन परत मागे येईल. गाईज मी या राईडवर तर नाही बसलो, पण माउंटन ड्यू डरकी माकी ऊ करून मी मालवणला एक राईड केले. सो पुढे ते व्लॉगमध्ये आहे. सो व्लॉग विदाऊट स्किप करता पहा आणि पूर्ण बघा. धन्यवाद. मालवणला जाताना पावसच्या इथे सौरभानंद महाराजांचा एक मठ आहे. एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स या मठाच्या आहेत, पण व्हिडिओ आम्हाला शूट करण्यास नाही परवानगी दिली मंदिराच्या आतमध्ये. आम्ही एवढीच केली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. मालवणच्या रूटला कुणकेश्वर लागतो. आम्ही जेव्हा गणपतीपुळेपासून निघलो तिथून हा मंदिर आहे आणि मंदिरासमोरच हा बीच आहे. येताना माझा पाय भिजला बेकार, माझ्या शूजचे पूर्ण ओले झाले, पण पूर्ण वर्थ इट आहे कारण की दिवस तेवढा चांगला आहे. आम्ही 1 तासामध्ये आमचा मालवण आम्ही पोचू होता. 1 तासावर आहे, काहीतरी 45 किलोमीटरवर मालवण आहे. तेव्हा विचार केला तर तसा पण संध्याकाळ होणारच आहे, सनसेट तर नाही भेटणार, म्हणून इथं थांबायचा विचार केला. पण इथला नजारा एक नंबर. कॅमेरामध्ये एवढा नाही वाटत, पण रिअलमध्ये एवढा भारी वाटतं आहे ना, कांट एक्सप्लेन. नाना आणि डुग्गू पुढे गेल्यान, आता माझ्या त्या बुट्टांची फार वाट लागलेच. पण थँकफुली पप्पांनी एक एक्स्ट्रा जोड आणले, तर तो मला आता घालायला लागेल. काका चप्पल. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. ब्युटिफुल इव्हनिंग. शोची पूर्ण वाट लागली, पण काय नाही, वसूल आहे पैसा भाई. व्ह्यूज एवढा भारी होता. शोचं सॅक्रिफाईस करणं खूप छोटी गोष्ट आहे. आणि ते कुणकेश्वर मंदिर पण आहे. सो आमचे सगळे फॅमिली मेंबर तिथेच गेले. त्यांनी बस कुठे ठेवली भाई, टाकून गेले वाटतं आम्हाला. बेकार काम आहे. पुढे बाजार पण आहे, ते बाजारामध्ये गेले असतील मे बी, कारण की आम्हाला टाकून जाणार नाही कारण मी तर मेन माणूस आहे. हे बघा कुणकेश्वर मंदिर. सगळेजण मंदिराच्या इथे थांबलेले आणि हा जो व्ह्यू आहे मालवण ट्रिपचा सर्वात बेस्ट व्ह्यू याला मी म्हणेन. म्हणजे मंदिरात समोरून जो सी व्ह्यू दिसतो सनसेटच्या टायमिंगला ते एकच नंबर. आता डायरेक्ट आपण भेटू मालवणला. आम्ही आलो आहोत मालवणला, पोचलो फायनली. एवढ्या दिवसाच्या पूर्ण दिवसभर ट्रॅव्हलिंगच केली आज पण. दॅट्स आवर बॅड लक. मध्ये 2-3 स्पॉट केले आम्ही, पण मेजर जे होते ते थोडा त्यात परत जुनाच सीन झाला परत. आणि आता हे जेवायला बसले, म्हणजे जेवायला बनवतात आणि मी गेलो तर मला व्हेज आणायला, कारण मी आणि मम्मी व्हेजिटेरियन आहोत फॉर वाईल. आता मी एगिटेरियन आहे बाय द वे. आणि
हा आमचा बांगला आमच्या बापूंनी बांधलेला. ही बघा ही गेम खेळता यांना फक्त एकच काम असतं बाई गेम खेळायचा. हां फ्री फायर हां बघा. आणि बाकी सगळी सोय झाली आहे. नानांची सोय करायला गेली. ही कोमीत बघा ही फक्त फिरायला रील काढा ठेवले बाकी दुसरा काही विषय नाही आहे. आणि एक स्नेहा तिला जोड अक्षू कुठे अक्षू लांब आहे. हां यो शिवाग यो फक्त त्यांना बोलतो बस दुसरा काय नाही करीत कमलेश. जसं की काल आपण बघितलं आम्ही मालवणला स्टे केलेला आणि सकाळी आंघोळ करण्यासाठी आम्ही बीचवर आलेलो. बट वी आर ऑन रॉंग बीच. आम्ही दांडी बीचवर होतो. तिकडे सगळी मच्छी ट्रेडिंग वगैरे होते आणि आम्ही आता चाललो आहे. आणि आम्ही एक रॉंग रूट पण घेतलेला. आता मला रस्ता पण ना माहिती इथून कसं काय. ही बघा सगळी. चला मॉर्निंग वॉक आली या निमताना. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळी आपण बघितलं आंघोळ करायसाठी आम्ही गेलेलो बीचवर. पण बीच आमचा चुकीचा बीच होता आणि मी ब्लॉगमध्ये बसचा सीन नव्हता दाखवला तर यो बसचा सीन आहे. आणि पूर्ण बसचा सीन बघासाठी कुमुद भोरच्या चॅनलवर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेन किंवा इंस्टाग्राम स्टोरीज थ्रू बघत असाल तर त्याच्यावर पण एक लिंक टाकेन. तर तिकडे जाऊन ते क्लिक करून तुम्ही बघू शकता बसमधला सीन. डे 1 पासून तिने शूट केला आहे. पूर्ण डे 1 डे 2 तिने शूट केला आहे. आणि नवीन जरा चॅनल आहे आमचा. थोडा ग्रो करायसाठी हेल्प करा सगळ्यांना. सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि आता आमची सगळी मंडळी गेले मच्छीनाला आणि मी तर मच्छी खायत नाही आणि मला मांस पण थोडा आवडत नाही म्हणून मी नाही गेलो. तिथले पण व्हिडिओ भेटतील जर भेटल्या तर ब्लॉगमध्ये एडिट करून टाकेल मी. हा विषय नाही. इथं मार्केट आहे आणि मागं बीच. आम्ही डायरेक्ट बीचवरच बस आणले आणि तिकडे मच्छी आणून इथे सुकट ठेवतात. सुकी मच्छी ओळी मच्छी आणि इथे मार्केट भरतो बीचच्या साईडलाच. आता नेक्स्ट आम्ही तारकर्ली बीचला आम्ही जाणार आहोत नेक्स्ट. आणि तिथून काय माहिती नाही. तिथून देवबागला आणि होतील तेवढं स्पॉट करून रात्री आम्ही परत प्रवास चालू करणार आहोत. रॉकी गार्डन पण जवळच बोलताना बघू. आता पावसमधला तो एक स्वरूपानंद महाराजांचा मठ होता मंदिर होता तिथे आम्ही गेलेलो. आणि येताना परत काल स्टोरी टाकलेली कुठलं तर मंदिराचं नाव कुणकेश्वर मंदिरावर थांबलेलो. तिकडे बीचवर पण थांबलेलो आणि गणपतीपुळे महाबळेश्वर. तर ओव्हरऑल ट्रिप आमची चांगलीच राहिली. फक्त ट्रॅव्हलिंगला थोडा जास्त टाईम गेला आमचा कारण की लांबला मोठा लागला. आम्ही रूट पण कधी मध्ये चुकीचा पकडलेला त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगला थोडा टाईम लागला. आणि इथं मच्छी यांना काही भेटले नाही म्हणून ही सगळी परत आली. आता नेक्स्ट कुठेतरी थांबवतील नेक्स्ट मार्केटमध्ये आणि नंतर तारकर्ली झाल्यावर देवबाग करून आणि रात्रीपर्यंत आमचा परत प्रवास चालू होईल. आणि 1-2 पर्यंत आम्ही घरी पोचू. आणि हा पार्ट मी यूट्यूबवरच ठेवणार आहे फक्त इंस्टावर नाही अपलोड करणार कारण मी पण तिथे दिसत नाही. आता उतरल्यावर नेक्स्ट व्हिडिओ शूट करेन. धन्यवाद. माझा ब्लॉग काढायचा ॲसच काय प्लॅन नव्हता. म्हणजे विचार तर केलेला आहे मी पण फर्स्ट डेला मी ब्लॉग नाही काढला. आणि त्याच्यामुळे जे मेन सीन होते गणपतीपुळेवरचा तो एक लॉंग शॉटनं गेला बॅक साईडचा कॅमेरातून. असे शॉट्स राहिलेत आणि जे यांनी कवर केलं स्नेहासाई त्यांच्याकडून घेऊन मी ते शॉट नक्कीच टाकेन एडिट वगैरे करून. आणि आता इथून आम्ही देवगड का कुठेतरी जायचं आहे. मग तिथून जे पॉसिबल होतील तेवढं चालू करून रात्रीपर्यंत आम्ही परत प्रवास चालू करणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघा थोडासा राहिला असेल. आता वॉटर स्पोर्ट्स करण्याचा माझा काहीच प्लॅन नव्हता पण माझ्या आधी लकी आणि सुहाग यांनी ही राईड केलेली त्याच्यामुळे माझं मन झाला. आणि मी घाबरत वगैरे नाही. ते तर ब्लॉग बनवण्यासाठी बोलायला लागतं आहे. ब्लॉग के लिए करना पड़ता है सैक्रिफाइसेस अपने सेल्फ क्या बोलते हैं वो मरो जाने दो ना. ये बोल रहा था की तू चला पण त्याला नाही माहिती मी किती स्कूटर ठोकलेन. पण लय भारी एक्सपिरियन्स होता. मित्रांसोबत आल्यावर कसं ॲडव्हेंचर करायला मजा येते. अजून फॅमिलीसोबत आल्यावर कसं ॲडव्हेंचर करायला एवढा माझं तरी म्हणणं होईल. आता फॅमिलीसोबत आलो आहे मस्त बीचची वाईव एन्जॉय करायची. देवस्थान आधीमध्ये होते ते एन्जॉय करायचे आणि घरी यायचा असाच माझा प्लॅन होता. आणि आता ही पण राईड पण येत आहे. जेव्हा मी नेक्स्ट टाईम मित्रांसोबत येईल तेव्हा मी इथे ही ट्राय करणार आहे. आणि परत आज 2-3 राईड आहेत. आम्ही सकाळी गेलेलो म्हणून एवढ्या राईड्स पण तिथे आल्या नव्हत्या. 9च्या टायमिंगला आम्ही बीचवर होतो तर तिकडे राईड्स पण एवढ्या अवेलेबल नव्हत्या. आता आम्ही आहोत बोटिंग पॉईंटवर. ऊन पण खूप आहे आणि इथून आम्ही सुनामी आयलँड परत देवबाग बीच आणि 4-5 पॉईंट आहेत त्या बोटिंग थ्रू आम्ही करणार आहोत. पहिले तर आमचा प्लॅन नव्हता हे सगळं करायचा पण मालवणला येऊन जर हे नाही केलं तर डझंट मेक एनी सेन्स. मालवणला ॲडव्हेंचर लोकांचंच काम आहे. आता मागं पण मी बसत नव्हतो त्या 80 बायकांच्या समुद्रामध्ये
त्याच्यामध्ये बसलो नंतर माउंटेन ड्यू डरकी येऊ करून बसलो. आता आम्ही चाललो बोटमध्ये. ही सगळी आमची फॅमिली आहे. तर आमच्या बोट आल्या आहेत. 2 बोट लागतील. 17 माणसं आहेत आमचे. शपथ लागला बेकार लागला. ही आमची बोट. ही बघा, ही आमची बोट आहे. बोटमध्ये बसतायत आणि 2 बोट लागतील ना मला. 2 बोट ना. या बोट तर दादा रायकर. मी 2 बोटवरून सगळे पॉईंट करू. बोटिंगचा एक्सपिरियन्सच वेगळा असतं. जरा शांत पाण्यामध्ये मजा येतं. समुद्रात थोडे भीती वाटतं. या मम्मी त्यांची बोट आमच्या इथे. बोटिंग पॉईंटला आम्हाला जेवढे पॉईंट सांगितलेले आम्हाला वाटलं की बोटीतून उतरून ते पॉईंट्स बघायला मिळतील. पण सुनामी आयलंडला पण थोडा डिसअपॉइंटमेंट झाली इथे. कारण की सुनामी आयलंडला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे पण आम्हाला उतरवलं नाही. कारण की आम्ही आधीच आंघोळ केलेली होती. पण जसं मी ऐकलेलं तसं आम्हाला काहीच एक्सपिरियन्स करायला भेटलं नाही. जर तुम्हाला उतरून पॉईंट्स बघायचे असेल तर त्यांना आधीच विचारून घ्या. तसा आम्ही आलो आहोत रॉकी गार्डनला. मालवणच्या जवळच आम्ही तिथं टाकी बीचवर थांबलेलो. तिथून जवळच आहे. तिथून कमसे कम 4 किलोमीटर आहे. तर काहीतरी 5 रुपये काहीतरी तिकीट आहे. आणि छान आहे, सेल्फीसाठी आहे. समोर सी व्ह्यू पण आहे. आता पण बघूया सी व्ह्यू. आणि इथे गार्डन पण खूप चांगलं आहे. पण जास्त मोठा नाही आहे. मला वाटतं 4-5 गुंठ्यावरचा गार्डन असेल. जास्त मोठा नाही. इथे फाउंटन थोडा लेक टाईप बनवलं आहे. पण पाणी त्याच्यात कमी आहे. आणि डे राऊंडला जायचं आहे तुम्हाला. इथे खरा व्ह्यू आहे गाईज. खूप चांगला व्ह्यू आहे. फक्त संध्याकाळ पाहिजे होती. मग अजून व्ह्यूची मजा घ्यायला अजून मजा आली असते. तिथे ते मरीन ड्राईव्हला रॉक्स असतात ना, तसे रॉक्स आहे तिथं. इथे बघू शकता तुम्ही. आणि व्ह्यू खूप चांगला आहे. तिन्ही साईडला समुद्र आहे. इथे किनारा आणि हा गार्डन. संध्याकाळी इथे खूप म्हणजे खूपच भारी हॉटेल म्हणजे स्पॉट तर वर्थ इट आहे. फक्त वेळ पाहिजे. तर तुम्हाला मालवणला फक्त वॉटर स्पोर्ट्ससाठी यायचं असेल तर तुम्ही हा स्किप करू शकता. पण तुम्ही जर असे सीन एन्जॉय करायला येणार असाल तर इथे नक्की या. पण संध्याकाळच्या टायमिंगला या किंवा आमच्या बाबांना. परतीचा प्रवास चालू केला आहे आणि आम्ही आलो आहोत हॉटेलला जेवणासाठी. कारण जेवण आम्ही केलं नव्हतं पूर्ण रस्त्यामध्ये. आता एक रेस्टॉरंट भेटला चांगला. ही आमची केटू हाय बोल. आणि ही सगळी फॅमिली. आणि येताना आम्ही डेरवन आणि परशुरामला थांबलेलो. पण ते टायमिंग त्यांची क्लोज झाली त्याच्यामुळे ते आम्हाला फिरायला नाही भेटला. तर आमची ऑर्डर दिलेली आहे आणि ऑर्डर कुक होत आहे. पूर्ण ब्लॉग बघा यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर तुम्ही झलक बघली असेलच. आणि रात्रीचे 11 वाजल्यात आणि आम्ही आताच जेवण आलो. इथे AV पॉईंट मला दिसला म्हणून बरं इथूनच व्हिडिओ सुरुवात करू. आम्ही शेलर हॉटेलवर थांबलेलो. आता सगळे फ्रेश वगैरे जेवून झालेत. फ्रेश वगैरे होऊन येत आहेत. ही आमची बस आणि हा हॉटेल मोठं हॉटेल आहे, चांगलं आहे. जर येताना खेडच्या रस्त्यात जर तुम्हाला कुठला चांगला हॉटेल सापडत नसेल तर डायरेक्ट तुम्ही शेजार हॉटेल लोकेशन टाकून येऊ शकता. ओव्हरऑल एन्व्हायरमेंट पण चांगले आणि रेट्स पण एवढे हाय नाही आहेत. सो अफोर्डेबल पण आहे. आता आम्ही परत प्रवासावर डायरेक्ट पनवेलला भेटू. सो व्लॉग इथेच क्लोज करतोय. लाईक करा, शेअर करा चॅनलला माझ्या, सबस्क्राईब करा. मम्मी लाईक करायला बोले ना. तुला दिसतच ना तुझा अवतार. रात्रीचे 2:30 वाजले आणि आम्ही जस्ट आता पोचलोय घरी. आणि आमची अशा प्रकारे ट्रिप संपली. पूर्ण रात्रभर ट्रॅव्हलिंग झाली. आता मस्तपैकी झोपायचा. हे माझे शूज ह्याची पूर्ण वाट लागलेली काल कोकणेश्वर बीचच्या इथे भिजले होते सगळे. गुड नाईट. थँक्यू.